उपराकार भटक्या विमुक्तांचे नेते, माजी आमदार आणि पद्मश्री, त्याही पुढे जाऊन आता वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय लक्ष्मणदादा माने. जोरदार टाळ्यांनी सन्माननीय लक्ष्मणदादा माने यांचं या विचारपीठावर त्यांचा विचार श्रवण करण्यासाठी मी स्वागत करते. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या आपल्या सर्व वंदनीय महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आपण या ज्या सभा भरवतो आहोत राज्यभर, त्या सगळ्या सभांमध्ये लोकांच्याकडून आपण ठराव पास करून घेत आहोत आणि आता पुण्याला जी मोठं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आपण शिक्षणाच्या संबंधीचा ठराव पारित करून घेतला लोकांच्याकडून. आपण जो जाहीरनामा करतो आहोत तो आमच्या मनाला आला म्हणून जाहीरनामा करत नाही आहोत. गेल्या 7-8 अधिवेशनांमध्ये 7-8 ठराव हे लोकांकडून आपण संमत करून घेतलेले आहेत आणि हे आधी संमत केलेले ठराव आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये देणार आहोत. तेव्हा पिंपरी चिंचवडच्या या औद्योगिक नगरीमध्ये मी पहिल्यांदा ठराव वाचतो, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं बोलतो आणि आपण ठराव सर्वानुमते मंजूर करावा अशी सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करतो. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या तीनही गोष्टींनी गरिबांना गरीब केले तर श्रीमंतांना श्रीमंत केले. एकाच देशात लक्षावधी लोक उपाशी मरतायत तर बुडभर लोक तुपाशी जेवत आहेत. गोरगरीब, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, दलित, भटके मुक्त, आदिवासी तसेच गरीब होत गेले. 27% लोक 2 वेळा पोटभर जेवू शकत नाहीत. त्यामुळे अशा आर्थिक विकासाच्या मॉडेलला वंचित बहुजन आघाडी ठाम विरोध करीत आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांचा समावेश दक्षिण आफ्रिकेमध्ये जर नेल्सन मंडेलांनी मूलभूत अधिकारांमध्ये केला असेल तर भारताने सुद्धा मार्गदर्शक तत्व केवळ गाईडलाईन म्हणून टाकता कामाचे नाहीत, ते सुद्धा मूलभूत अधिकार केले पाहिजेत असा ठराव ही सभा एकमतानं मान्य करीत आहे. मित्रो, आपण या सभा एवढ्या मोठ्याल्या करतायत, मोठ्याल्या सभा होत आहेत, लाखो माणसं जमतायत, ती उगीच जमत नाही आहे. आम्ही कुणी तुम्हाला पैसे दिलेले नाहीत, आम्ही कुणी वाहनं दिलेली नाहीत, आम्ही कुणी जेवायला घातलेलं नाही, वडापाव सुद्धा कुणी कुणाला दिलेला नाही आणि तरी सुद्धा 1,00,000 2 लाखाच्या आतमध्ये सभा महाराष्ट्रात कुठेही होत नाही. याचा अर्थ आपल्या मनामधला जो असंतोष आहे, हा असंतोष प्रकट करण्यासाठी आपण मोठ्या जिद्दीनं आणि मोठ्या खिशाला चाट लावून तळमळीने येते येतात. माझी खात्री आहे की हे येणारे लोक 100% वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्याशिवाय थांबणार नाही. पण जेव्हा माणसाच्या पोटात दुखायला लागतं ना, तेव्हा माणूस डॉक्टरकडे जातो.
आपल्याला महाराष्ट्राचं सगळं बदलायचं आहे. हे बदलायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता हातात घ्यावी लागेल. आणि म्हणून भटके विमुक्तांच्या सभेमध्ये पुण्यातच आम्ही ठराव केला की बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय की नाही? नक्की करायचं ना? मग अजिबात कसल्याही चुका करायच्या नाहीत. कारण आपले शत्रू फार पैसेवाले आहेत, आपण फार दुबळी माणसं आहोत. आपल्याजवळ त्यांच्या एवढा पैसा नाही. आपण कुणाला घोड्या गाड्या पाठवू शकत नाही. आपण कुणाला बिर्याणी खायला घालू शकत नाही. आपण कुणाला आडवी चपटी देऊ शकत नाही. हे जे कोण देतात ते आपल्याला माहिती आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं हे सगळं वातावरण अधिक जोशपूर्ण होईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, मी जो आता ठराव मांडला तो ठराव काही केवळ शब्दांच्यासाठी शोभेसाठी नाही मांडला. हे औद्योगिक शहर आहे. या शहराची डेव्हलपमेंट गेली 30, 40, 50 वर्षामध्ये मीही पाहत आलेलो आहे. 1956 साली इथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स नावाचा कारखाना निघाला. राष्ट्राचा कारखाना, राष्ट्राच्या मालकीचा कारखाना होता. तो 1956 ला स्थापन झाला. तो कारखाना स्थापन झाला तेव्हा 4000 कर्मचारी, 4000 बांधव तिथे काम करत होते. त्याच्यानंतर 1995 साली 4000 कामगार होते आणि आज 970 कामगार आहेत. म्हणजे 4000ची संख्या वाढत पुढे जायच्या ऐवजी ती घटत गेली. या बांधवांना गेली 2 वर्ष पगार नाही. नरेंद्र मोदीच्या विमानाला पैसा आहे आणि या कामगारांची पगार करायला पैसा नाही. मोद्या, अरे त्यांची ग्रॅज्युइटी दिली नाही, त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाही, पगार दिला नाही. हे असलं सरकार ठेवायचंय? बिलकुल ठेवायचं नाही. हे एकट्याच कारखान्याची ही परिस्थिती नाही आहे. या कारखान्याकडे मला माहित आहे यशवंतराव चव्हाणांनी शेकडो एकर जमीन या कारखान्याला दिलेली आहे. आज तो कारखाना मोडायचा चाललेला आहे. त्या कारखान्याच्या जमिनीची निलावाची नोटीस सुद्धा निघाली नाही. पुरेशी बोली आली नाही म्हणून हे ग्राउंडर हे सगळं वाचलेलं आहे. पण मी मोदीला सांगतो, मोदी, ज्या दिवशी याच्या कारखान्याला हात लावाल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आणि देशामधला कामगार रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कारण हा पहिला कारखाना आहे जिथे पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक तयार व्हायचा. हा देशातला पहिला कारखाना होता. का मोडला हा कारखाना? कोणाचे हितसंबंध होते कारखाना मोडण्यामध्ये? कामगारांनी तर मोडला नाही. आज तो कामगार रस्त्यावर आलेला आहे. घरदारं रस्त्यावरती आलेली आहेत, बायका पोरं रस्त्यावरती आलेली आहेत. असे किती कारखाने बंद पडतायत रोज. आपल्याला जागतिकीकरणाचं गाजर दाखवलं, खाजगीकरणाचं गाजर दाखवलं, उदारीकरणाचं गाजर दाखवलं. अरे मिळालं काय आपल्याला? 2006 सालापासून मागासवर्गीयांच्या कुठल्याही जागा भरल्या जात नाहीत. ज्या राखीव जागांच्यासाठी एवढी भांडणं चालली, अरे त्या राखीव जागा भरल्या जात नाही. त्याला आता 12 वर्ष झाली. 12 वर्षामध्ये आमच्या किती पिढ्या बेकार झाल्या, किती पोरांच्या हाताचं काम गेलं.
SC, ST, VJNT, OBC या वर्गाच्या जागा 2006 सालापासून भरती बंद आहे. 95 सालापासून याच्यामध्ये कामगारांची भरती बंद आहे. खाजगीकरण लावलं त्यावेळेला सांगितलं की याला इतकं पॅकेज मिळेल, त्याला तितकं पॅकेज मिळेल. आम्हाला वाटलं बरं झालं, मोठी मोठी पॅकेज सांगतात. आज इंजिनियर असलेला पोरगा माझ्या गाडीवरती ड्रायव्हर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, 10,000 रुपयावरती काम करतोय. कशासाठी त्याच्या आई बापांनी त्या पोराला शिकवलं? कशासाठी पोरांनी एवढी मेहनत घेतली? सर्व समाजामध्ये ही परिस्थिती आहे. सर्व समाजामध्ये कुणीच सुखी नाही. म्हणजे आम्ही तर खाली तळामध्ये मरतोच आहोत. वरचा बोजा आमच्याच बोकांनी पडतोय. कारण इमारत वरनं खाली ढासळत खाली येते ना, खाली वा आम्ही तळात आहोत. त्याच्यामुळे सगळ्यात आम्ही महिलांना मरणार हे आम्हाला माहिती आहे. 27% लोक देशामध्ये एक वेळ जेवतात आणि एक वेळ पाण्यावरती राहतात, पाणी पिऊन झोपतात. तेवढेच लोक मागासवर्गीय आहेत, SC, ST, OBC. म्हणजे अगदी स्पेशल सांगायचे तर अस्पृश्य, आदिवासी आणि भटके विमुक्त यांचीच लोकसंख्या फक्त 27% आहे. आणि तेवढे निवडून लोक तुम्ही जर त्या दरिद्री ठेवल्या असतील दारिद्र्याच्या खाली, तर आम्ही करायचं काय? सरकार मोठं भारी असते बघा. त्यानं बिलो पॉवर्टी लाईन जे कार्ड मिळत होतं BPLचं, हे BPLचं कार्डच बंद करून टाकलं. रेशनिंग मिळत नाही. एका रेशनिंग दुकानावरती 2-2 हजार कार्ड होती. आज त्या दुकानामध्ये 200-250 लोकांचं फक्त धान्य येत आहे. अरे या मोद्याला फिरू कसा देता आणि या बापटला फिरू कसा देता? का फेडत नाही? चड्डी फेडा ना त्या बापटची. काय करतोय? लोकांना जे रोजगाराचं धान्य मिळायला पाहिजे होतं 15 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला, 8 दिवसाला, आज 8 दिवसाला नाही, 15 दिवसाला नाही, महिन्याला नाही, नंतर बंदच करून टाकलं. गरीब माणसांनी जगायचंय का मरायचंय? फक्त मुठभर माणसांनी जगायचं. किती माणसांच्याकडे पैसा असावा? नावं नाही घेत. मला अध्यक्ष एकदा म्हणाले की नावं नका घेऊ. म्हणलं राहू दे, नाही येत. पण एक बाई उद्योगपतीची बायको दिवसाला 3 साड्या बदलते आणि एका साडीची किंमत 40 लाख असते. म्हणजे 3 साड्याची किती झाली? आणि एक साडी पुन्हा नेसत नाही. मी तिचा अवमान करत नाही, कारण त्यांच्याबद्दल काय बोलायला गेलं की हल्ली वाईट दिवस आहेत. पण या 3 साड्या कुठे ठेवते हे मला कळालं ना तर मी पारधी पाठवून देईन. 40 लाखाची गोष्ट काय छोटी गोष्ट आहे का? 40 लाखाची एक साडी 3 साड्या बाई वापरते आणि टाकून देते. कुठं टाकते ते मला कळलं तर मी पारधी तर पाठवून देईल. पारधी कंजारबाट कुठले माकडवाले काही काडी पाठवीन, काहीतरी आणतील तिथनं. 5 माणसाला घर किती मोठं? 27 मजल्याची बिल्डिंग. काहीच्या पोटात न घेऊन आला का पैसे हो अंबानी? त्याचा बाप तर पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत होता ना, मग कुठून आला एवढा पैसा? म्हणजे धान्याला धतुरा आणि चोराला मलिदा. चोर गबाळ बांधून परदेशात पाठवतोय हो मोदी आणि आपल्याला विचारतोय हुआ क्या नाही, आजचे दिन आहे क्या नाही. आणि आपण म्हणतो हो. आता मोदीला म्हणायचं पायतान घेऊ का नको? इतकी प्रचंड लबाड आणि फसवणूक करणारी माणसं सत्तेमध्ये येऊन बसली. ती कधी येऊन बसतील असं आपल्याला वाटलं नव्हतं, परंतु आपल्या गाफीलपणामुळे ती आलेली आहेत.
आता 5 मिनिटं सुद्धा त्यांना तिथं बसू देता कामाचं नाही, नाही तर रिझर्व्ह बँक सुद्धा खाऊन टाकतील. जी बँक बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने निर्माण झाली, ज्या बँकेतनं निवृत्त झालेला माणूस त्यानं राजीनामा देऊन इथून गेला, काय त्याचं नाव आपला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आधीचा नाही पटेल नाही, पटेलच्या आधीचा रघुराम राजन आता लंडनच्या बँकेला इंग्लंडनं मागवून घेतला आणि त्यांच्या बँकेचा कारभार, इंग्लंडच्या बँकेचा कारभार रघुराम राजन करतायत. त्या माणसाला बँक सोडाय मोद्यानं लावली. मोद्याच्या बसायच्या जागेला काय केलं पाहिजे? रिझर्व्ह बँक मोडतो, सुप्रीम कोर्ट मोडतो, हायकोर्ट मोडून टाकतो, कायदा पाळत नाही, घटना पाळत नाही. किती शिकलाय देशातल्या कोणालाच माहिती नाही. इंग्रजी बोलतो म्हणजे इंग्रजी कसं बोलतो ते आम्हाला माहिती आहे. ते गुजरातीतनं लिहिलेलं असतं, तो इंग्रजीतनं वाचतो. सगळ्या जगाला माहिती आहे आणि सगळी यंत्रणा आता हाताशी असल्यामुळे काहीही करता येते. विद्वत्तेचा आव आणता येतो. आता हे ना कुठल्या टपरीवर चहा ऐकला हा तर सांगतो मी, लहानपणी संघात गेलो म्हणजे चड्डी नेसत ते होता तेव्हा हा संघात गेला. मग शाळेत केव्हा गेला? बर शाळेत गेला नाही, संघातच मोठा झाला तर लगीन केव्हा केलं? लगीन केलं तर बायको केव्हा सोडली? अरे एक तरी गोष्ट मोदी खरी बोल ना. तुला का बायको नांदवता आली नाही आणि तू जगाचा कारभार करायला निघालाय. त्या बायकांनी सगळ्या आमच्या भगिनींनी मोर्चा काढला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की ते 3 तलाक वगैरे काय आणतोयस ना मोद्या आण, पण त्याचा पहिला तडाखा तुलाच बसला पाहिजे, कारण तू सुद्धा बायको सोडलेली आहे. नाटक करते, हो रडते, कुठे हसते, कुठे काय करते, कुठे आईला रांगेत उभं करते, कुठे बायकोकडे जाते, केव्हा तिकडे जाते. अरे 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 काय नुसता गोंधळ केलाय. इतकी देश छिनला की सगळे देश हिंडून झाले. काय केले कोणा ठाऊक. कुठल्या देशातनं पैसे आणले? कुठल्याही देशातनं पैसे आणले नाहीत. कुठले फॉरेनचे करार झाले? ते उलट इथं आलेले उद्योगपती निघून जायला लागले. आज हे शहर इतकं अस्वस्थ आहे की इथे अशी परिस्थिती आहे. किती झोपडपट्ट्या या शहरामध्ये आहेत. या झोपडपट्ट्या म्हणजे खुराडे आहेत. खुराडे मानवी निर्माण केले नाही, माणसाने निर्माण केलेले खुराडे आहेत. बांधून देते स्टोरेजवर स्टोरेज 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 स्टोरेज. माणसं खुराड्यासारखी राहत आहेत आपली एवढ्या एवढ्या जागेत. का? अंबानीला एवढा मोठा महल आणि आम्हा गरीब माणसांना हालच हाल. सगळ्याच कॉमन संडास, सगळ्यात सगळं कॉमन. आणि यांचं मित्र हो, जर वंचित बहुजन आघाडीचं सरकार आणलं तुम्ही तर तुम्हाला एवढा शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीत कुणी राहणार नाही, रस्त्याच्या कडेला कुणी राहणार नाही. कारण तिथे आम्ही वाढलेली माणसं आहोत. रस्त्याच्या कडेचं दुःख आम्ही तिथं अनुभवलेलं आहे. लहानाचे मोठं आम्ही रस्त्याच्या कडेला झालोय. आम्हाला माहिती आहे तिथल्या काय अडचणी आहेत. आम्ही सत्तेवरती आल्यावरती कसे मजले बांधतो अंबानी ते आम्ही पाहू. म्हणून हा ठराव आपण केला. दुसरं, हा ठराव याच्यासाठी केला की आतापर्यंत मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेल्या गोष्टी सरकारनं मोडून टाकल्या. कल्याणकारी राज्य सोडून दिलं. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हाताची कामं बंद झाली. कायच कशासाठी? तर घटनाच मानायची नाही अशा RSSच्या पिलावळीकडे सत्ता आपण दिली. बाळासाहेब नेहमी सांगतात की सत्तेवर आलो तर पहिलं काम काय करणार? भागवतला तुरुंगात घालणार.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अर्धी चड्डी घालून त्या भागवतच्या पुढे आडवा होतो. कोण हा भागवत? पण RSS ला सत्तेचा जो मस्ती आणि माज आलेला आहे तो मोडण्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी मूठ आवळून आता उभी आहे. मोदी, तू तुझा बाप आणि तुझ्या 7 पिढ्या आल्या तरी सुद्धा पुन्हा सत्तेकडे तुला आम्ही फिरकू देत नाही, हे लक्षात ठेव. मित्रो, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण यापुढे खाजगीकरण नाही. एसटी जागा शिल्लक नाही म्हणून बंद होणार नाही. एसटी पैसा नाही म्हणून बंद होणार नाही. रेल्वे पैसा नाही म्हणून खाजगीकरण होणार नाही. विमानं खाजगीकरण होणार नाही. पूर्वीसारखी भारत सरकारची मालकी या सर्व उद्योगांवरती राहील आणि जे उद्योग आज सर्वाधिक पैसा आणि नफा कमवत आहेत त्या उद्योगांचं तात्काळ राष्ट्रीयकरण केल्याच्या शिवाय आम्ही थांबणार नाही. ही गोष्ट देशातल्या आता गरीब माणसांनी लक्षात घेतली पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे एवढं आवाहन करतो. आणि हा ठराव सगळ्यांनी मान्य केलाय असं मी मानू का? जरा सगळ्यांनी वर हात करून सांगा. अरे बहादर, शाबास, जय भीम.